नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं, विभागीय आयुक्त जय श्रीकांत यांचं छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांचा आढावा बैठकीत निर्देश। तर पिंपरी शिवारातील शेततळ्यात आढळलाय 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह। एकुलत्या एक मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर, खुलताबाद पोलिसांकडून तपास सुरू। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत समाविष्ट गावांचा आणि झालेल्या क्षेत्राचा नियोजनबद्ध, संतुलित, शाश्वत व सर्वसमावेशक विकास करण्यासाठी सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवून परस्पर समन्वयाने काम करावं, असे निर्देश प्राधिकरणाचे आयुक्त तथा विभागीय आयुक्त जय श्रीकांत यांनी दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते। बैठकीत जिल्हाधिकारी विनय गोडा, महापालिका आयुक्त अमोल येडगे, सह आयुक्त अंजली धानोरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, प्रभारी उपायुक्त सुनंदा पारवे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी साधना बांगर तसेच एमआयडीसी, महसूल, ग्रामविकास व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी विभागीय आयुक्तांनी प्राधिकरण स्थापनेचा मूलभूत उद्देश, कार्यपद्धती यावर अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली। छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, खुलताबाद, पैठण आणि फुलंब्री या 5 तालुक्यातील एकूण 311 गावांचा समावेश असून या संपूर्ण क्षेत्राच्या विकासासाठी विविध विकास कामांना गती देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली। वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि लोकसंख्येच्या वाढत्या दबावामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पाणी पुरवठा, रस्ते, वीज पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, अग्निसुरक्षा यासारख्या मूलभूत सुविधांचं सक्षम नियोजन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। यासाठी जीआयपीएस सर्वेक्षण, जमिनीचं मॅपिंग, विकास आराखड्यासाठी आवश्यक माहिती संकलन आणि तांत्रिक प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। प्राधिकरण क्षेत्रातील मालमत्ता कर आकारणी, गुंठेवारी नियमितीकरण, वर्ग 2 मालमत्तांचे चुकीचं वर्ग 1 मध्ये झालेल्या रूपांतरणाची प्रकरणे, हस्तांतरण न झालेल्या जमिनीचे विषय यावर कायदेशीर व नियमानुसार कारवाई करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। याबरोबरच अनधिकृत बांधकामांवरती प्रभावी कारवाई करण्यासह प्रमुख मार्गालगतची अतिक्रमणे नियोजित कृती आराखड्यानुसार हटवण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। महापालिकेच्या प्रदेशाचा शाश्वत विकास साधवायचा असेल तर घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देणं अत्यावश्यक असल्याचं सांगत विभागीय आयुक्तांनी वाळूज केंद्र आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्रासह आवश्यक ठिकाणी जागा उपलब्ध करून आधुनिक कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना दिल्या। यासह ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्था निर्माण करण्याची ही गरज त्यांनी व्यक्त केली। त्यानंतर झालेल्या सीएमआयडीसीच्या त्रिस्तरीय उपसमितीच्या बैठकीत विभागीय आयुक्त जय श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा आणि महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणं आणि नियोजित विकास साध्य करणं हेच प्राधिकरणाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं सांगितलं। प्राधिकरणातील रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, बाह्य स्रोत आणि कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली। यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या कार्यपद्धतीचा आदर्श घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। तसेच विविध विकास प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती प्रक्रिया, निवड, निकष आणि प्रशासकीय बाबींवरती सविस्तर चर्चा झाली। या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले। याशिवाय विकास आराखड्याच्या अंमलबजावणी दरम्यान टीडीआर प्रदान करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या धर्तीवरती राबवण्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली। बैठकीस महानगर प्रदेशच्या भविष्यातील विकासासाठी आवश्यक नियोजन, पायाभूत सुविधा उभारणी आणि प्रशासकीय समन्वय यावरती सखोल विचारविनिमय करण्यात आलाय। खुलताबाद तालुक्यातील पिंपरी येथे शेततळ्यात 13 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे। या घटनेमुळे पिंपरीसह परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। गौरव उर्फ साई बाबूलाल घुणावत, वय 14 असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे। पिंपरी येथील नाथ माध्यमिक शाळेजवळ शेतकरी सुखलाल महेर यांच्या गट क्रमांक 80 मधील शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला।
दुपारी सुमारे 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान जाधव व चव्हाण या दोन मुलांच्या शेततळ्यात साई दिसून आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्याला शेततळ्यातून बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गौरव बाबूलाल गुणावतला तात्काळ वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकारी चेतना सूर्यवंशी यांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. गौरव बाबूलाल गुणावत हा तिसगाव येथील खासगी शाळेत पिंपरी येथे शिकत होता. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने गुणावत कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. गावातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेततळ्यापासून त्याचं घर बरंच दूर आहे. इतक्या दूर तो कसा आला या प्रकरणी पुढील तपास खुलताबाद पोलीस करत आहेत. आई वडील व नातेवाईक यांनी घातपाताचा आरोप केलाय. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश झलवार, बीट जमादार राकेश आव्हाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे आणला होता. वैद्यकीय अधिकारी चेतना सूर्यवंशी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विशेष म्हणजे या घटनेची माहिती मिळताच वेरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते मियोसुद्दीन सौदागर यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे त्याला आणलं होतं. सर तो आहे ना युवराज बरोबर गेलता 12 वाजता. तर मी दुपारी 2 वाजता फोन केला युवराज, मी म्हणलं साई का बरं नाही आला. तर तो म्हणतो का मी तिला आहे ना गावाच्या पुढं सोडलं आणि तिला संडास येईल होती म्हणतात, मी त्यामुळे ते सोडलं. मग त्यांनी सांगितलं, मी तिला सांगितलं म्हणलं का तू तिथंच थांब. तर तो मला दिसलाच नाही. मग मी म्हणलं काहून नाही आला माझा मुलगा. तर तो म्हणतो चला आपण तिला पाहू गावामध्ये. मग थोड्या वेळाने तिच्या फोनवरून फोन आलं तर शेततळ्यामध्ये. तर सर आम्हाला पुन्हा एक असा डाऊट वाटतो, ते सुरेश भोवरे त्यांनी आमची जमीन घेतलेली ना, विकत घेतली. तर आम्हाला घ्यायची होती ती जमीन. तर त्यांनी आम्हाला थोडं आम्ही त्यांच्या जमिनीचे फेर वगैरे रोख केला. तर आम्हाला थोडं त्यांचा असा संशय आहे का त्यांनी केला असं वाटतं, असं आम्ही अंदाज म्हणतो. आणि ते नातेवाईक एकमेकाचे. बरं, ते शेततळा तुमच्या घरापासून किती लांब आहे? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. मग ते तुमच्या मुलांना कोणी नेलं होतं? युवराज प्रेमचंद मयर. युवराज कुठला आहे तो? आमच्या शेजारी. तुमच्या शेजारीच आहे का? मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्या परत आला घरी? तर मी तिला विचारलं, मी तिला फोन केला, मी म्हणलं असं आमच्या मुलाला तू साईला का बरं नाही आलं. तो म्हणतो का ताई म्हणलं तिला संडास येईल होती म्हणे. आणि तिला सांगितलं त्यांनी म्हणितलं मी तिला गावाच्या पुढं तिला सोडलं. मग नंतर म्हणतो का तिला गावाच्या पलीकडे सोडलं. मग नंतर म्हणतो का शेततळ्यामध्ये पडलं. मग आम्ही तसंच आलं सर. मग तुम्हाला काय वाटतं का घातपात आहे का काय? घातपातच आहे. तुम्हाला काय वाटतं का तुमचं पोरं? आता मी एवढ्यावर बोलले याच्यानंतर घातपात होईल. त्याला काही पोहता येत नाही. आणि तो आम्ही राहतो 3 किलोमीटर नेटवडी बुद्रुकमध्ये राहतो मळ्यात. ते गावात पिपरीमध्ये घटना होईल. माझा मुलगा आहे तो, त्याला पोहता येत नाही. त्याला काय नाव तुमचं? बाबूलाल ढवळीसिंग गुणावत. बरं, तुमचा मुलगा कितवीला होता? आता 6वीमध्ये गेला. घेऊन गेलो होतो युवराज सोबत गेलो होतो. युवराज सोबत कधी गेला होता तो? 11 वाजता. युवराज कोण आहे? युवराज हिरममाई. हा कोण आहे? त्याच्यासोबत गेलो होतो. त्याच्यासोबत गाडीवर गेला होता गाडीवर का? गेलो. ते म्हणत होता फोन लावला तर ते म्हणे गावाच्या पुढं सोडलं. नंतर म्हणतो शाळेचे मागं सोडलं. हा का? तर ते म्हणे मला साईला संडास आली होती, हा. सांगत नाही होता. मग परत कधी आला ते गावात? आम्ही फोन लावलं साईला काहून नाही आणलं. ते म्हणत होता मी 30ला निघ असते. मी घरी आलो. नंतर फोन केला शेतकऱ्यांमध्ये पडेल. त्यांनी सांगितलं का शेततळ्यात पडायला म्हणून? हा. त्यांनी सांगितलं का? हा. बरं, तुझ्या भावाला पोरता येत होता का? पोहतानी येतो. मग ते शेततळा तुमचे शेतीपासून किती लांब आहे? 3 किलोमीटर. महेश शंकरपल्ली यांनी एसीबी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांच्या कार्यालयामध्ये अब्दुल सत्तार यांच्यावरती भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे, अनियमिततेचे आरोप सादर करत प्रकरणामध्ये अंतिम स्मरणपत्र सूचना दाखल केली असल्याची माहिती दिली आहे. नमस्कार मित्रांनो, मी आता वरळी येथील ACB अँटी करप्शनचे पोलीस डायरेक्टर यांच्या कार्यालयात आहे. आत्ताच मी अब्दुल सत्तारच्या प्रकरणामध्ये इथे अंतिम स्मरणपत्र सूचना इथे इन्व्हर्ट केलेली आहे. जसे की आपल्याला माहीतच असेल की अब्दुल सत्तारच्या कित्येक भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे, अनियमितता इत्यादी प्रकरणामध्ये मी ED, CBI, CID यांच्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत. परंतु काही या प्रकरणातील असे विषय आहेत की
ज्यांचा जो म्हणजे अधिकार हा ACB म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे येतो, तर माझ्या तक्रारीमध्ये जवळपास सर्वच विभागाचे वेगवेगळे प्रकरणं आहेत. त्यामुळे जेव्हा मी सगळ्यात पहिले 2021मध्ये ED कार्यालयात तक्रार दाखल केली होती, त्यावेळेस अधिकाऱ्यांनी तक्रार वाचल्यानंतर मला सांगितले की तुमच्या तक्रारीमध्ये विविध विषयाचे तक्रारी आहेत. त्याच्यामध्ये काही तक्रारी ED कार्यालयाशी संबंधित आहेत, काही CBIशी संबंधित आहेत, काही अँटी करप्शन ब्युरोशी संबंधित आहेत, काही CIDची संबंधित आहेत. त्याचप्रमाणे काही प्रकरणं हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे नागपूर येथे सुद्धा आम्ही मागच्या वर्षी तक्रार दाखल केली होती. तर आता जवळपास अब्दुल सत्तारच्या सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत. प्रत्येक विभागाकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे. तसेच आता या सर्व विभागाकडे अंतिम सूचना आणि स्मरणपत्र देण्यासाठी मी आता सध्या मुंबईला आलेलो आहे आणि प्रत्येक विभागात जाऊन अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केलेली आहे. त्यांना स्पष्ट निर्देश मी म्हणजे सूचना दिलेली आहे की आपण माझ्या तक्रारीची गंभीरतेने दखल घ्यावी. नसता मला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, वरिष्ठ विभागाकडे याची तक्रार नोंदवावी लागेल आणि दाद मागावी लागेल. त्याचप्रमाणे गरज पडल्यास सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालयात सुद्धा तुमच्या विरोधात दाद मागितली जाईल. त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये आता अंतिम टप्प्यात माझा पाठपुरावा सुरू आहे. या सर्व प्रकरणामध्ये लवकरच सर्व पीडित लोकांना घेऊन मी दिल्ली गाठणार आहे आणि तिथे गरज पडली तर आंदोलनसुद्धा करणार आहे. आता यावर्षी या सर्व प्रकरणाचा शेवटचा निकाल लावण्याची माझी ही तयारी सुरू आहे. तसेच शासनाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला सुद्धा मी सांगत आहे की आपण अब्दुल सत्तारला मागील 5 वर्षापासून वाचवत आहात, त्याच्या भ्रष्टाचाराची पाठराखण करत आहात, त्याला अभय देतात. त्यामुळे जनसामान्यामध्ये एक चुकीचा संदेश जात आहे की सत्ताधारी लोकांवर तुम्ही कारवाई करत नाहीत, फक्त विरोधक लोकांवर किंवा गोरगरीब जनतेवर तुम्ही कारवाई करत असतात, असा हा चुकीचा संदेश समाजात चाललेला आहे. त्यामुळे राज्य शासन असो किंवा केंद्र शासन या सर्वांना माझी विनंती आहे की आमच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ अब्दुल सत्तारवर कारवाई करण्यात यावी. आमच्यातील वाद मिटले, आता एकाच गाडीतून नव्हे तर एकजुटीने राजकारण करणार असा निर्धार शिवसेना नेत्यांनी केला असून मागील काही दिवसांपासून नाराज असलेले संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार हे एकत्र पाहायला मिळाले. एकाच गाडीतून एकच प्रवास केल्यानंतर काय म्हणाले आहेत संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार, तुम्हीच बघा. 2 मिनिटं खासदार महोदय आमच्या सर्वांच्या वतीने बोलतील. तुम्ही आता दोन्ही गेले अनेक महिने दोघांमध्ये जे वाद चव्हाट्यावर येत होते, आता ते वाद मिटलेले आहेत, तर तुम्ही एकत्र गाडीमध्ये आलेला आहात. 100% आमचे वाद मिटलेले आहे. फक्त तुमच्याकडून काही वाद निर्माण होऊ नये याची दक्षता आम्ही बी घ्यायला पाहिजे, तुम्ही बी घ्यायला पाहिजे. आज प्रवास तो लय चांगला झाला. मी तर पहिलेच बोललो, अनेक महिन्यानंतर मला पालकमंत्री महोदयाच्या गाडीमध्ये बसण्याची संधी मिळाली. असाच होईल, चांगला होईल. आता पक्ष एकजूट आहे. 6 आमदार, 1 खासदार, आम्ही एकजूट आहे. पालकमंत्री महोदयाच्या सोबत आहे आणि पारकर साहेब देखरेख आहे. पालकमंत्री साहेब, तुमच्या गाडीमध्ये तुम्ही आता सत्तारांना सोबत घेऊन आलात, असाच पुढचा प्रवास राहणार आहे का? एक तुम्हाला सांगतो की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे, 6 आमदार, 1 खासदार, आम्ही सर्व मिळून एकत्रितपणे एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करायचं, पक्ष वाढवायचा, संघटना वाढवायची आणि कोणताही वाद तुमच्यात असला नाही पाहिजे, हे त्यांनी सक्त सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत. म्हणून आज तुम्हाला जे चित्र पाहायला मिळते, आम्ही सर्वजण आहोत. सत्तार आज माझ्या गाडीमध्ये होते, याचा आनंद माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त झाला असेल आणि म्हणून असाच आनंद तुम्हाला मिळावा असा प्रयत्न आमचा राहील. मनभेद मिटले का? मनभेदचा प्रश्न नाही. आमचे नेते एकनाथ आहे आणि एक सोबत राहण्याचा आताच पालकमंत्री महोदयांनी बोललं, बस तोच आमच्यासाठी अंतिम निर्णय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक
डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं? ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी, इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची राजकीय रंगत वाढली आहे। या निवडणुकीसाठी शहरातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यामुळे ही निवडणूक आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील प्रतिष्ठेची लढत ठरणार असल्याचं मत खासदार कल्याण काळे यांनी व्यक्त केलंय। आज आम्ही महाविकास आघाडीचे फॉर्म भरलेले आहे। त्यात अंबादास दानवे हे आमदार अंबादास दानवे, आम्ही आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशा आमच्या महाविकास आघाडीने पूर्ण पॅनलच्या आणि पूर्ण तालुक्याच्या ठिकाणच्या सर्वच्या सर्व 20 जागेवर उमेदवारी अर्ज भरलेले आहे। त्याच पद्धतीने महायुतीने पण आपले आपले अर्ज भरलेले आहे। त्याच्यामुळे ही निवडणूक त्या पद्धतीची आणि त्या धर्तीवरच होईल। पण यापूर्वी या बँकेमध्ये तसंही फार पक्षीय पाहिलं जात नव्हतं। त्याचं कारण वेगळं आहे की सहकारामध्ये 100% त्यावेळेला एकमेव काँग्रेस होती आणि काँग्रेसच त्यावेळेला या बँकेमध्ये वर्चस्व करत होती। आदरणीय सुरेश पाटील साहेब, रामकृष्ण बाबा पाटील, अनेक नेते मंडळी त्या काळात, आणि या बँकेचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यावेळेला काँग्रेसच्या ताब्यात ही बँक होती आणि काँग्रेस हा एकमेव पक्ष सहकारात त्या काळात होता। नंतरच्या कालखंडामध्ये काही अंशी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा लोक या बँकेमध्ये यायला लागली आणि नंतर मागच्या पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही संचालक यामध्ये आले। असा साधारण या बँकेचा इतिहास आहे। मधल्या काळामध्ये वर आम्ही बसलो असताना फॉर्म भरायला आल्यावर आपल्या राज्याचे मंत्री अतुल सावे साहेब तिथं भेटले, भुमरे साहेब तिथं होते, आपले पालकमंत्री तिथं होते। त्या सगळ्यांनी चर्चेचा एक सूर काढला होता की सगळेजण एकत्र बसले तर बिनविरोध होऊ शकेल का। आम्ही त्यांना सांगितलं की जर सगळे एकत्र बसत असेल आणि त्याच्यात बँकेचा फायदा आणि शेतकऱ्याचा फायदा होत असेल तर निश्चितच आपण बिनविरोध करायला येतो। ओके, म्हणजे सगळेजण एकत्र येऊ शकतात।
निवडणूक जर बिनविरोध करायची असेल तर सगळे एकत्र आल्याशिवाय होणारच नाही ना. तर काय त्याची बैठक घ्यायची तुमची नाही, आता कसं आहे, 8 तारखेला या उमेदवारी अर्जाची छाननी आहे. त्या छाननीमध्ये कोणाचे अर्ज राहतात, कोणाचे अर्ज काढले जातात. त्याच्यामध्ये त्या शिंदे सेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याही काय प्लॅन आहे. तसाच महाविकास आघाडी म्हणून आमच्या काय मंडळीची चर्चा होते, त्याच्यावर पुढे जाईल ही गाडी. माझ्या परिवारातील कोणीही चेअरमन होणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने एक दिवस आधी युती तुटल्याचं जाहीर केलं होतं, असं प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. का नाहीये का मला एखादाही मताचं त्यांचं परिवर्तन तिकडून होऊन मला मतं मिळत नाही, तिथे करून काही फायदा नाही. त्यांची अडचण बी आहे, माझी बी अडचण आहे. ती अडचण त्यांची दूर झाली, जिल्ह्यामध्ये युती करायला सांगितलं. नंतर काय झालं, कसं झालं, कशा पद्धतीने झालं. शहराच्या आजूबाजूचे 19 मतदारसंघ आहे. या शहराच्या संभाजीनगर शहराच्या आजूबाजूला 19 मतदारसंघामध्ये 3 मतदारसंघ आम्ही जिंकलो, बाकी पुरेचे पुरले आम्ही हारलो. तर हारण्याचे कारण काय, महापालिकेचा इफेक्ट लगेच जिल्हा परिषदेला पडला. जिल्हा परिषद झाल्यानंतर मग आमची जिल्हा परिषदमध्ये सालोना सालोप्रमाणे वर्चस्व होता. 2च मताचा फरक होता, काही फार मोठा फरक नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे यांच्याकडे यांचा मित्र आणि माझाही मित्र आहे राम हरी बापू, ते निवडून आले. म्हणजे 22 आमचे, 23 त्यांचे होते. काही फार मोठा फरक नव्हता, पण त्या ठिकाणी आम्हाला दगा फटका बसला. अशा पद्धतीने एक एक संस्था आहे बा. मी आताही बोलू लागलो, स्पष्ट बोललो, आमच्या नेत्यालाही बोललो. आमच्या संस्था आम्हाला हरवून कदाचित काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेबांचे पक्ष असेल किंवा अजून उबाटा असेल, या लोकांनी आमचा पद घेतला असता तर आम्हाला त्याचं वाईट बी वाटलं असतं. पण आमचाच मोठा भाऊ आमच्या छोट्या भावावर अशा पद्धतीने कराल तर आज तर संकटामध्ये मी आणि हे आम्ही दोघंही संकटामध्ये. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने हे सर्व येणार आहे. मी तुम्हाला सांगतो, कोणालाही हे जे ज्या पद्धतीने रणनीती चालली ही मी आपल्या जिल्ह्याची सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं, उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं. याच्याबद्दल तुमचा जो गोड गैरसमज झाला, हो साहेब, गोड गैरसमज याचा झाला का मी बँक घेतली, बँकेमध्ये मी आता याच्यापेक्षा स्पष्ट काय करणार, पण माझा मुलगा माझ्या जागेवर उभा राहायचा नाही, तर मग आता तो कमालच झाली. प्रभाग क्रमांक 21 स्वच्छ व सुंदर व कचरामुक्त ठेवण्यासाठी मनपाच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली असून आकाशवाणी रोड, मित्रनगर, शास्त्रीनगर, उल्कानगरी व काबरानगर परिसरात विशेष स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन मोहीम राबवण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 21 विशेष स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन मोहीम मनपा घनकचरा प्रमुख उपायुक्त नंदकिशोर बोंबे यांच्या नेतृत्वाखाली व स्वच्छता अधिकारी अनिल जाधव यांच्या सूचनेनुसार स्वच्छता निरीक्षक शेख अनवर यांनी स्वतः उभा राहून प्रभाग क्रमांक 21 अंतर्गत आकाशवाणी रोड, मित्रनगर, शास्त्रीनगर, उल्कानगरी व काबरा नगर परिसरात विशेष स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये जेसीबी मशीनद्वारे रस्त्यांची साफसफाई, रस्त्याच्या कडेला साचलेली माती काढणं, ग्रीन वेस्ट तसेच पालापाचोळा उचलणं आणि मुख्य रस्त्यांवरील दुभाजक पूर्णपणे स्वच्छ करण्यात आलं. तसेच सर्व घंटागाड्या वेळेत वॉर्डमध्ये पोहोचाव्यात. घनकचरा पथकाने घरोघरी जाऊन कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करावी. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा. तसेच वॉर्डातील मोठ्या प्रमाणातील बंद करण्यात विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच गार्बेज व्हॉलेंट्रेबल पॉइंट्स बंद करण्याच्याही सूचना देण्यात आल्या. ही सर्व कामे नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, दिलीप थोरात, शंकर मात्रे व नंदू गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. स्वच्छता निरीक्षक ओम बडे, प्रभाग प्रमुख सुधाकर खरात, सचिन ठोकळ, प्रभाग सुपरवायझर सचिन खरात, सुरेश असले, आदित्य डेरे, आदर्श भिसे, जवान भागीरथ सुरडकर, मनोहर भवरे, सतीश आगळे व मनोज राजगिरे, IEC टीमचे देवानंद केंद्रे, रामकृष्ण गाडवे उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 21 स्वच्छ व सुंदर कचरामुक्त ठेवण्यासाठी ही मोहीम सातत्याने राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत सिंधी कॉलनी परिसरातील एका औषध विक्रेत्यावरती धाड टाकली. या कारवाईत पतंजली समूहाच्या दिव्य फार्मसीसह इतर 2 कंपन्यांच्या विविध आयुर्वेदिक औषध साठा जप्त करण्यात आलाय. आपल्या औषधी विभागामध्ये माननीय तुकारामजी मुंडे सर, माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दिशाभूल करणारे जे जाहिराती किंवा जे औषधं लेबल क्लेम करतात त्याला ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आपण म्हणतो, त्या अंतर्गत आम्ही इथे कारवाई केलेल्या आहेत. आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे जवळपास आपले जे 6 डिव्हिजन जे आहेत, 7 जिल्हे, तर त्या ठिकाणी आपण ह्या औषधांवर आपण धाडी टाकल्या दुकानांवर आणि जवळपास 92,660 रुपयाचा माल जप्त केलेला आहे. जवळपास 6 ठिकाणी आपल्या धाडी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे झालेली आहे,
जालन्याला झालेली आहे, बीडला झालेली आहे, हिंगोलीला झाली आहे, नांदेड आणि लातूर या ठिकाणी आपण गाडी केलेली आहे. त्यापैकी 4 जे उत्पादक होते ते दिव्य फार्मसी आहेत उत्तराखंडचे. उत्तराखंडचे पतंजली म्हणून त्यांचं ते ब्रँड नेम आहे. आणि 2 अन्य उत्पादक आहेत, त्यांचं पण आपण माल जप्त केलेला आहे. आता याच्यामध्ये ड्रग अँड मॅजिक रेमेडीचे अनुषंगे जी काही प्रोसिजर कायद्यानुसार फॉलो करावं लागते ते आम्ही करत आहोत. आमचे औषध निरीक्षक, आमचे अधिकारी आता त्यांना नोटीस पाठवून योग्य ती कारवाई आम्ही मान्य न्यायालयात सादर करू, खटला टाकू. तर त्यांना अशी चुकीचे क्लेम, दिशाभूल करणारे, ज्याच्यामध्ये मिसलीड होऊ शकते सामान्य माणूस, असे काही दुर्धर आजारचे वर्णन असतात किंवा नावं असतात जी त्या प्रॉडक्टच्या लेबलवर टाकता येत की बाबा आम्ही तुमचा डायबिटीज बरा करू शकतो, आम्ही तुमचं एड्स बरं करू शकतो, तुम्हाला सांगतो. असे जे काही ऑब्जेक्शनेबल वर्ड्स असतात जे दिशाभूल करू शकतात, असे वर्ड टाकण्याची परवानगी कायदा देत नाही. आणि जर अशा लेबलवर त्यांनी तसे नमूद केले असेल तर असे प्रॉडक्ट आम्ही सगळे जप्त केले. ह्या त्रुट्या त्याच्यावर आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं. विभागीय आयुक्त जे श्रीकांत यांचं छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांचा आढावा बैठकीत निर्देश. तर पिंपरी शिवारातील शेततळ्यात आढळलाय 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह. एकुलत्या एक मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर. खुलताबाद पोलिसांकडून तपास सुरू. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.